नमस्कार. BA भाग 2 सेमिस्टर 3 पर्यावरण भूगोलशास्त्र यामध्ये आज आपण पर्यावरण भूगोल म्हणजे काय आणि पर्यावरण भूगोलाचे स्वरूप आज आपण या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला पर्यावरण भूगोल ही भूगोलाची जी शाखा नव्याने निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने सर्वप्रथम पर्यावरण आणि भूगोल या दोन शाखेपासून या शाखेची निर्मिती झालेली आहे. तर प्रामुख्याने पर्यावरण म्हणजे काय आणि भूगोल म्हणजे काय या दोन्ही घटक आपल्याला काय करावे लागतील, समजून घ्यावे लागतील. तर सर्वप्रथम आपण पर्यावरण म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. तर एन्व्हायरमेंट, पर्यावरणालाच प्रामुख्याने एन्व्हायरमेंट असं म्हटलं जातं. हा फ्रेंच शब्द आहे, म्हणजे या फ्रेंच शब्दापासून प्रामुख्याने याची निर्मिती झालेली आहे. तर एन्व्हार म्हणजे काय, तर सराउंडिंग म्हणजे काय, सभोवतालची परिस्थिती, आणि मेंट म्हणजे क्रिया. ह्या दोन घटकापासून प्रामुख्याने एन्व्हायरमेंट हा शब्द तयार झालेला आहे. तर विश्वकोश यांनी पर्यावरणाची व्याख्या केलेली आहे. तर पर्यावरण म्हणजे काय, तर पर्यावरण म्हणजे सजीवांचा किंवा जीवसमूहांच्या जीवन, त्याचा वाढ, विकास आणि मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती आणि तिची कारके आणि त्याच्यावर प्रभाव टाकणारी परिस्थिती, याला आपल्याला काय म्हणता येईल, पर्यावरण म्हणता येईल. म्हणजे जे सजीव आहेत, जीव आहेत, यांच्या उत्पत्तीपासून, त्यांच्या निर्मितीपासून, त्यांची वाढ, त्यांचा विकास आणि अगदी मृत्यूपर्यंत यांच्यावर जी प्रभाव टाकणारी परिस्थिती आहे, यांचा अभ्यास प्रामुख्याने पर्यावरणामध्ये केला जातो. तसेच एजी टान्सले काय म्हणतात, तर ज्यामध्ये सजीव राहतात अशी संपूर्ण परिणामकारक परिस्थिती, त्याला आपल्याला पर्यावरण असं म्हणता येईल. म्हणजे सजीव राहणारी जी परिस्थिती आहे त्याला आपल्याला काय म्हणता येईल, पर्यावरण म्हणता येईल. म्हणजे थोडक्यात काय, तर पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे त्याला आपल्याला काय म्हणता येईल, पर्यावरण असं म्हणता येईल. तर आता आपण भूगोल म्हणजे काय हे समजून घेऊया. तर भूगोल हा शब्द प्रामुख्याने ग्रीक शब्दापासून जिओग्राफी हा शब्द बनलेला आहे. जिओ म्हणजे काय, तर अर्थ, आणि ग्राफे म्हणजे काय, तर डिस्क्रिप्शन म्हणजे काय, पृथ्वीचं वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल. ही प्रामुख्याने इरॅटोथेनिस यांनी व्याख्या भूगोलाची केलेली आहे. इतर शास्त्रज्ञ देखील आहेत, त्यातले आपण हार्डशोन यांची व्याख्या बघूया. तर भूगोल म्हणजे काय, तर भूगोल हे एक विज्ञान आहे आणि पृथ्वीच्या भूपृष्ठावरील विविध घटकांचे स्थानिक वितरण आणि त्यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास प्रामुख्याने भूगोलामध्ये केला जातो. म्हणजे भूगोल हे एक विज्ञान असून यामध्ये प्रामुख्याने जे भूपृष्ठावर विविध घटकांचे वितरण आहे, यामध्ये प्राकृतिक घटक असतील किंवा मानवी घटक असतील, यांचे जे स्थानिक वितरण आहे आणि त्या वितरणाचा परस्पर जो सहसंबंध आहे, यांचा अभ्यास प्रामुख्याने भूगोलामध्ये केला जातो. म्हणजेच भूगोल काय आहे, तर भूगोल ही एक आहे अभिक्षेत्रीय शाखा आहे. म्हणजे क्षेत्रीय दृष्टिकोनातून काय केला जातो, अभ्यास केला जातो, त्याचा वितरणाचा अभ्यास केला जातो आणि त्याचबरोबर त्यांचा संबंध काय, त्यांचं रिलेशन काय, या घटकांचा अभ्यास प्रामुख्याने भूगोलामध्ये केला जातो. म्हणजेच प्रामुख्याने थोडक्यात आपल्याला सांगता येईल, तर भूगोल हा काय आहे, तर नैसर्गिक किंवा सांस्कृतिक पर्यावरणातील घटक. सांस्कृतिक म्हणजे काय, मानवी पर्यावरणातील घटक यांचा स्थल कालसापेक्ष वितरण आणि याच्यातील आंतरक्रियांचं विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे काय, भूगोल आहे, हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल. म्हणजे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक यांचा स्थळानुसार कालसापेक्षानुसार काय केला जातो, वितरणाचा अभ्यास केला जातो. आणि वितरणाचा नुसता अभ्यास केला जात नाही, तर त्यांच्यातील ज्या आंतरक्रिया आहेत, प्रामुख्याने प्राकृतिक घटकांचे मानवी घटकांमध्ये आणि मानवी घटकांचे प्राकृतिक घटकांमध्ये या ज्या काही क्रिया घडत असतात, या आंतरक्रियाचं विश्लेषण करणारे शास्त्र म्हणजे काय, भूगोल आहे. आणि यातूनच खऱ्या अर्थानं पर्यावरण भूगोल नावाची शाखा नव्यानं 1970च्या दशकामध्ये काय झालेली आहे, विकसित झालेली आहे. म्हणजे पर्यावरणाचा जरी आपण सेपरेट अभ्यास करत असलो, भूगोलाचा जरी सेपरेट अभ्यास करत असलो, परिसंस्था एक नवीन शाखा आहे, परिसंस्था देखील एक शाखा आहे. अशी शाखा असताना देखील पर्यावरण भूगोलाची 1970च्या दशकामध्ये नव्यानं अभ्यास करण्याची गरज मानवाला पडू लागली. त्याचं आपण कारण नंतर पाहणारच आहोत. तर पर्यावरण भूगोल ही का निर्माण झाली, तर आपण भूगोलामध्ये प्रामुख्याने प्राकृतिक भूगोल, म्हणजे भूगोलाच्या ज्या दोन प्रमुख शाखा आहेत त्यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. तर प्राकृतिक भूगोलामध्ये हवामानशास्त्र, भूरूपशास्त्र, सागरशास्त्र, खगोलशास्त्र, जे काही मृदाशास्त्र असेल, जे प्राकृतिक घटक आहेत यांचा एकत्रित अभ्यास केला जातो. त्याच पद्धतीनं भूगोलाची दुसरी शाखा आहे मानवी भूगोल. यामध्ये प्रामुख्याने जे मानवी घटकांशी रिलेटेड आहेत त्यांचा अभ्यास प्रामुख्याने सामाजिक भूगोल, आर्थिक भूगोल
आणि राजकीय भूगोल या घटकांचा अभ्यास प्रामुख्याने कशामध्ये केला जातो? मानवी भूगोलामध्ये केला जातो. आणि याच्यातून ज्या आंतरक्रिया होत असतात आणि आंतरक्रियेतून काय होतात, ज्या काही समस्या निर्माण होतात आणि त्या समस्यांची उकल करण्यासाठी, त्या समस्यांचा उपाययोजना करण्यासाठी, त्या सजीव सृष्टीचा समतोल राखण्यासाठी खऱ्या अर्थाने 1970च्या दशकामध्ये नव्यानं पर्यावरण भूगोल ही शाखा काय झालेली आहे? विकसित झालेली आहे. यालाच आपल्याला काय म्हणता येईल? थोडक्यात पर्यावरण म्हणता येईल. म्हणजे प्राकृतिक घटक आणि मानवी घटकाच्या आंतरक्रियेतून ज्या काही समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्या समस्यांचा उकल करण्यासाठी, त्या समस्यांचा शोध घेण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाययोजना करून संपूर्ण सजीव सृष्टी संतुलित ठेवण्यासाठी पर्यावरण भूगोल नव्याने शाखा विकसित झालेली आहे. तर पर्यावरण भूगोल म्हणजे काय? मग थोडक्यात आपल्याला सांगता येईल. जॉन टर्क कसं म्हणतो की पर्यावरण भूगोल म्हणजे पृथ्वीवरील पर्यावरणाचे आकलन व मानवाचा पर्यावरणावर असणारा प्रभाव, त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्यांचा अभ्यास प्रामुख्याने पर्यावरण भूगोलात केला जातो. म्हणजे पर्यावरण भूगोल म्हणजे पृथ्वीवरील जे पृथ्वीवर जे पर्यावरण आहे त्याचं आकलन, म्हणजे मानव त्याचं आकलन करतो. आकलनाच्या द्वारे, बुद्धीच्या द्वारे, ज्ञानाच्या आधारे तो काय करत असतो? पर्यावरणावर प्रभाव टाकतो. मग पर्यावरणावर प्रभाव टाकणे इथपर्यंत न थांबता तर त्या पर्यावरणातून ज्या समस्या काही निर्माण झाल्या आहेत त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून मानवानं प्रयत्न करणे हेच खऱ्या अर्थानं पर्यावरण भूगोलाच्या अभ्यासाचं काय आहे आपल्याला उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. तर पर्यावरण भूगोलाचे स्वरूप कशा पद्धतीने आहे? म्हणजे स्वरूप म्हणजे काय? तर अभ्यास करण्याची पद्धत. तर अभ्यास करण्याची पद्धत कशा पद्धतीची आहे? तर पर्यावरण भूगोलाचे अभ्यास करण्याची पद्धत प्रामुख्याने मानव आणि पर्यावरण सहसंबंधाचा अभ्यास यामध्ये केला जातो. त्यामुळे पर्यावरण भूगोलाचे स्वरूप हे कसं आहे? मानव पर्यावरण सहसंबंधाचे स्वरूप आहे हे आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये प्रामुख्याने सहसंबंधाचं अध्ययन केलं जातं. यामध्ये अध्ययन करत असताना मानव पर्यावरणावर परिणाम करतो, पर्यावरण मानवावर परिणाम करतं आणि यातून ज्या काही आंतरक्रिया निर्माण होतात आणि आंतरक्रिया निर्माण होत असताना मानव काय करत असतो? तर त्या पर्यावरणावर प्रभाव टाकतो आणि त्यामुळे ज्या काही समस्या निर्माण होतात या समस्यांचं काय केलं पाहिजे? मोजमाप केलं पाहिजे. तो जो प्रभाव टाकतो त्या प्रभावाचं काय केलं पाहिजे? पाऊलखुणा मानवानं ओळखल्या पाहिजेत आणि यातून निर्माण होणाऱ्या ज्या अनुकूल प्रतिकूल समस्या आहेत या समस्या बदलाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. त्याच्या दृष्टिकोनातून लवचिक बदल मानवाने केला पाहिजे आणि हा लवचिक बदल करून ही संपूर्ण सृष्टी संतुलित कशी राहील, अबाधित कशी राहील आणि ही पुढच्या पिढीकडे सोपवण्याच्या दृष्टिकोनातून विकास आपल्याला करायचाच आहे, विकास करणं गरजेचं आहे. परंतु हा विकास करत असताना हा विकास शाश्वत स्वरूपाचा असला पाहिजे, त्याच्या मागे सजीव सृष्टी टिकली पाहिजे, हा देखील घटक महत्वाचा आहे. या अनुषंगाने अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे पर्यावरण भूगोल हे नुसते पर्यावरणाचा अभ्यास केला जात नाही, तर नुसता मानवी घटकांचा अभ्यास केला जात नाही, तर यांच्या दोघांच्या सहसंबंधाचा अभ्यास केला जातो. त्यामुळे मानव आणि पर्यावरण सहसंबंधाचे स्वरूप आहे हे या ठिकाणी स्पष्ट होते. त्यानंतर दुसरं स्वरूप आपल्याला मुद्दा सांगता येईल तो म्हणजे अनुभवजन्य स्वरूप आहे. म्हणजे पर्यावरण भूगोलाचं स्वरूप कसं आहे? तर ते अनुभवजन्य आहे. प्रामुख्याने हवामानातील बदल असेल, पाण्याची गुणवत्ता असेल, पूर परिस्थिती असेल, दुष्काळ असेल, सुनामी असेल, भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थिती असेल, जागतिक तापमान वाढ असेल, यासारख्या ज्या असंख्य समस्या, आम्लपर्जन्य असेल, असंख्य समस्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं पाहिजे? मानव काय करतो असतो? जो मानवाला जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाच्या आधारे, त्याच्या ज्ञानाच्या आधारे तो काय करतो? निष्कर्ष मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो मॉडेल्स तयार करतो, सिद्धांताची निर्मिती करतो. तक्त्याच्या आधारे असेल तो काय करतो? या समस्यांचं योग्य पद्धतीने नियोजन आणि व्यवस्थापनाच्या आधारावर तो काय करतो? उपाययोजना करतो आणि त्यामुळं पर्यावरण भूगोलाचं स्वरूप हे कसं आहे? अनुभवजन्य आहे हे आपल्याला याच्यामध्ये मांडता येईल. त्यानंतर तिसरं स्वरूप आपल्याला मांडता येईल ते म्हणजे वास्तव स्वरूप आहे. प्रामुख्याने पर्यावरण भूगोलामध्ये पर्यावरणातील घटकांचं काय केलं जातं? प्रत्यक्षदर्शी निरीक्षण केलं जातं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष घटकाच्या आधारावर काय केलं जातं? निरीक्षण केलं जातं. त्यासाठी क्षेत्र भेटी दिले जातात, सर्वेक्षण केलं जातं. काही ठिकाणी प्रयोगांच्या आधारावर काय केलं जातात? ह्या सगळ्या ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत या समस्यांचं उकल करण्याच्या दृष्टिकोनातून काय केले जातात? निर्णय घेतले जातात. निर्णयाच्या आधारे किंवा ज्ञानाच्या आधारे ज्ञानात वाढ करून काय केले जातात? समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग हे सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं वास्तवदर्शी विचार केला जातो. वास्तवतेचा अभ्यास करून निष्कर्ष मांडले जातात. त्यामुळे पर्यावरण भूगोलाचे स्वरूप कसं आहे? वास्तवदर्शी स्वरूप आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल. त्यानंतर चौथा घटक शास्त्रीय स्वरूप. पर्यावरण भूगोलाचे स्वरूप हे शास्त्रीय स्वरूप आहे. मुळातच भूगोल हा भूगोल विषयाला शास्त्रीय आधार आहे. भूगोल विषय
विज्ञानाची एक प्रमुख शाखा आहे. त्यामुळं पर्यावरण भूगोल हे देखील भूगोलाची उपशाखा असल्यामुळे त्याला देखील एक वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त झालेला आहे, आपल्याला त्याच्यामध्ये मांडता येईल. प्रदूषण, प्रदूषणाचे प्रकार, जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल, ओझोन वायू डिफ्लेशन असेल, आम्ल पर्जन्य असेल, चक्रीवादळ असतील, यासारखे भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, या घटकामध्ये जे बदल होतात आणि त्या घटकांचा अभ्यास, घटकांचा, घटनांचा, त्यांच्या योग्य अवस्थेचा आणि त्यांच्यातील कारण मीमांसाचा अभ्यास आणि कारणांचा शोध घेण्याचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळे भूगोलाचे अध्ययन हे शास्त्रीय पद्धतीने केले जात असल्यामुळे पर्यावरण भूगोलाचे स्वरूप देखील काय झालेलं आहे, शास्त्रीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे, हे आपल्याला मांडता येईल. आणि पर्यावरण भूगोलाचे पाचवा स्वरूप आपल्याला मांडता येईल ते म्हणजे आंतरविद्याशाखीय स्वरूप. प्रामुख्याने पर्यावरण, मानव यांच्यातील आंतरक्रियेचा अभ्यास प्रामुख्याने याच्यामध्ये केला असल्यामुळे मानवाच्या स्वार्थी वृत्तीमुळे काय झालेलं आहे, पर्यावरणाचा समतोल बिघडत जाऊन प्रामुख्याने असमतोलपणा निर्माण झालेला आहे. आणि या असमतोलपणातूनच ज्या काही आज समस्या निर्माण झालेल्या आहेत, ओझोन वायू क्षय असेल, आम्ल पर्जन्य असेल, वातावरणातील बदल असेल, सागरी परिसंस्थेतील असमतोलपणा असेल, पर्यावरण प्रदूषण असेल, हरित वायुग्रह असेल, असे असंख्य समस्या निर्माण झालेल्या आहेत. आपण वेगवेगळे उदाहरण देऊ शकतो. या विविध घटकांचा अभ्यास पर्यावरण भूगोलमध्ये केला जातो. आणि ह्या घटकांचा अभ्यास करत असताना, ह्या समतोलपणाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, मृदाशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र यासारख्या शास्त्रांचा काय करून घ्यावा लागतो, आधार घ्यावा लागतो. याशिवाय सामाजिक शास्त्रातील प्रामुख्याने अर्थशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, या देखील विषयांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे पर्यावरण भूगोल हे आंतरविद्याशाखीय स्वरूप त्याला काय झालेलं आहे, प्राप्त झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. शेवटचं स्वरूप आपल्याला मांडता येईल, सहावा घटक, तो म्हणजे गतिमान स्वरूप आहे. प्रामुख्याने पर्यावरण हे स्थिर नाही, म्हणजे निसर्ग, पृथ्वी ही काय सातत्यानं पृथ्वी स्वतः गतिशील आहे. पृथ्वी सातत्याने बदल घडत असतात. प्रामुख्याने असंख्य बदल पृथ्वीवर सातत्याने घडत असतात. पृथ्वी देखील एक आहे, गतिमान आहे. पृथ्वीला स्वतःच गती प्राप्त झालेली आहे. आणि यातूनच मानव देखील याच्यावरती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असताना तो काय करतो, वेगवेगळ्या क्रिया करतो. आणि एक क्रिया करून तो काय करत असतो, पर्यावरणावर देखील प्रभाव टाकत असतो. आणि यामध्ये सातत्याने बदल होत असतो. प्रामुख्याने क्रिया ह्या सातत्याने घडणार आहेत. निसर्गातील कोणत्या क्रिया आहेत सातत्याने घडणाऱ्या, जलचक्र असेल, त्यानंतर भूरूपांची निर्मिती असेल, प्रामुख्याने WMDVचं आपण नदीचे खनन कार्य बघितलं आहे, सातत्याने क्रिया चालू आहे. म्हणजे खनन असेल, भरण असेल, शरण असेल, होय की नाही, अशा पद्धतीनं परत सातत्याने भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, यासारख्या निसर्गातील ज्या क्रिया आहेत ह्या सातत्याने क्रिया घडत असतात. ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, यासारख्या सातत्याने बाह्यकारक आहेत, हे सातत्याने काय करत असतात, कार्य करत असतात. त्यामुळं ह्याचं स्वरूप कसं आहे, हे गतिमान आहे आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर सांस्कृतिक पर्यावरणातील म्हणजे मानवी घटक कोणते आहेत, तर मानवामध्ये लोकसंख्या आहे, लोकसंख्येची घनता असेल, तिचा दर्जा असेल. त्याचबरोबर मानव देखील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करतो. त्याचबरोबर लोकसंख्या आहे, लोकसंख्येतील प्रामुख्याने वयोगट आहे, स्त्री पुरुष आहे, यामध्ये देखील सातत्याने बदल घडत असतो. आणि त्याचबरोबर मानव देखील क्रिया करतो. मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय यासारख्या क्रिया करत असतो. आणि या क्रिया करत असताना तो काय करत असतो, पर्यावरणावर किंवा निसर्गावर किंवा प्राकृतिक घटकांवर काय करत असतो, प्रभाव टाकत असतो. मग त्यामुळेच प्रामुख्याने प्राकृतिक घटक पर्यावरण मानवी घटकांवर परिणाम करतात आणि त्याचबरोबर मानवी घटक देखील प्राकृतिक घटकांवर परिणाम करतात. त्यामुळे सातत्याने चालणाऱ्या क्रिया आहेत. त्यामुळे पर्यावरण भूगोलाचं स्वरूप देखील कसं आहे, या सातत्याने बदल होणार आहे. जसं मानवाचा विकास होत जाणार आहे त्यामुळे यामध्ये देखील बदल होत जाणार आहे. त्यामुळे पर्यावरण भूगोलाचे स्वरूप हे गतिशील आहे, हे आपल्याला स्पष्ट करता येईल. ह्या व्हिडिओ बनवण्यासाठी प्रामुख्याने या संदर्भांचा मदत घेण्यात आलेली आहे किंवा याचा अभ्यास करण्यात आलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.